पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत। 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। एकीकडे राज्यात विधान परिषदेच्या 17 जागांसाठी आचारसंहिता लागू झाली असून 1 जून पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत, तर 18 जून रोजी मतदान होणार आहे। यात सोलापूर जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचा समावेश आहे। विधान परिषदेसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू झालेली असतानाच दुसरीकडे आता महायुती सरकारनं राज्यातील विविध महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला देखील तयार केला असून विविध महामंडळाबरोबरच पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती तसंच पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती यांची देखील पुनर्रचना केली जाणार असल्याचं म्हटलं जातंय। देशभरातील कोट्यावधी भाविकांचे आराध्य दैवत असलेल्या पंढरीच्या श्री विठ्ठल मंदिराचे व्यवस्थापन पाहण्यासाठी सन 2017 मध्ये महाराष्ट्र शासनानं 3 जुलै 2017 रोजीच्या शासन निर्णयानुसार श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीची घोषणा केली होती। या समितीत भाजप नेते डॉक्टर अतुल भोसले यांची अध्यक्षपदी तर गहिनीनाथ महाराज औसेकर यांची सहअध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती। पुढे 2019च्या विधानसभा निवडणुकीवेळी अतुल भोसले यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि सहअध्यक्ष गहिनीनाथ औसेकर हे कामकाज पाहू लागले। 5 वर्षांसाठी नियुक्त करण्यात आलेल्या विद्यमान समितीची मुदत संपून 3 वर्ष होत आली तरी शासनाकडून नव्यानं समितीची पुनर्रचना होत नसल्यानं भाविकांकडून आश्चर्य व्यक्त होत होतं, तर पंढरपुरातील नागरिकांकडून नाराजी व्यक्त होताना दिसून आली होती। मागील वर्षी पार पडलेल्या आमसभेत देखील मंदिरे समिती बरखास्त करण्याची मागणी करण्यात आली होती। सध्या अस्तित्वात असलेल्या मंदिरे समितीचा कारभार हा कायम टीकेचा धनी ठरत आला असून VIP दर्शन, कर्मचारी पुरवठा करण्यासाठी खासगी एजन्सींना देण्यात आलेले टेंडर, खासगी एजन्सीकडून नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्याकडून भाविकांना मारहाण करण्याच्या घटना यासह शहरातील विविध विकास कामे आणि भाविकांना सुविधा उपलब्ध करून देण्याबाबतची अनास्था यामुळे मंदिरे समिती वादग्रस्त ठरल्याचं दिसून आलं होतं। आता राज्यातील विविध महामंडळाचे वाटप होणार असतानाच श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीची देखील पुनर्रचना केली जाईल अशीच शक्यता आहे। श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीच्या अध्यक्षपदावर भाजपची दावेदारी प्रबळ असून याचबरोबर शिवसेना, शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून देखील समिती सदस्य नियुक्तीत वाटा मागितला जाणार असल्याची चर्चा आहे। मागील 6 वर्षापासून मंदिरे समितीस अध्यक्ष नाही, सहअध्यक्ष औसेकर यांच्या नेतृत्वाखाली समिती कामकाज करीत आलेली आहे। आता विद्यमान मंदिरे समिती बरखास्त केल्याची शुभवार्ता केव्हा येणार याचीच उत्सुकता पंढरपूरकरांना लागून राहिली आहे।